स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। 23 मार्च 2019 रोजी आरोपी रमेश गायकवाड यानं त्याच्या पत्नीसोबत जेवणावरून आणि किरकोळ घरगुती वादावरून झालेल्या भांडणातून त्याच्या पत्नीनं आरोपीला शिवीगाळ करून मंगळसूत्र आरोपीच्या अंगावर फेकून घर सोडून कुरुंदवाड इथल्या बस स्टँडवर निघून गेली असता तिचा पाठलाग करून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी आरोपी रमेश गायकवाड यानं त्याच्या पत्नीचा दोरीनं गळा आवळून तिचा खून केला। तसंच आरोपी रमेश गायकवाड हा कुरुंदवाड पोलीस ठाणे इथं हजर होऊन हा खून केल्याचं स्वतः कबूल केलं होतं। या गुन्ह्याबाबत कुरुंदवाड इथल्या पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। या गुन्ह्यात जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 30 एप्रिल 2024 रोजी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती। या शिक्षेविरुद्ध आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे अपील केलं होतं। उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील अपीलाचे कामी जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान प्रथम दर्शनी आरोपीचे पत्नीने त्याला शिवीगाळ करून मंगळसूत्र तोडून त्याच्या अंगावर फेकल्यानं आरोपी हा गुन्हा करायला प्रवृत्त झाल्याचं दिसतं। तसंच आरोपीनं केलेले कृत्य हे कलम 302च्या व्याख्येत येत नाही। आरोपीने जरी या गुन्ह्यात स्वतः गुन्ह्याची कबुली देऊन फिर्याद दिली असली तरी आरोपीनं दिलेला पोलिसांसमोरील कबुली जबाब हा भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे सिद्ध होत नाही। तसंच आरोपीनं इतर साक्षीदारांसमोर दिलेला कबुली जबाब हा शिक्षा द्यायला सबळ पुरावा असू शकत नाही असा युक्तिवाद करण्यात आला। हा युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालय मुंबई यांनी रमेश गायकवाड याला जामिनावर खुला करण्याचा आदेश पारित केला। आरोपीतर्फे ॲडव्होकेट केदार पाटील मुंबई, ॲडव्होकेट सचिन माने, ॲडव्होकेट प्रतीक टारे, ॲडव्होकेट साक्षी कदम यांनी काम पाहिलं।